लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पार पडल्यानंतर आता साऱ्यांना वेध लागले आहेत ते आगामी विधानसभा निवडणुकांचे। त्या अनुषंगाने जवळजवळ सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून प्रत्येक मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे। अशातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी मोठी घोषणा केली आहे। बच्चू कडू यांनी स्वतःची आघाडी करण्याचा विचार केला असून सध्या घडीला आम्ही अजून युतीमध्ये आहोत, मात्र येत्या 9 तारखेला आम्ही आमची ताकद दाखवू आणि त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ, अशी मोठी घोषणा आज प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केली आहे। तर आम्हाला तिसरी आघाडी म्हणू नका, आम्ही पहिली आघाडी आहोत आणि मुळात आमची शेतकऱ्यांची आघाडी असल्याचेही बच्चू कडू म्हणाले। राज्यातले सरकार सध्या ज्या योजना आणत आहे त्याच योजना काँग्रेसने आणण्याचा प्रयत्न केलाय। जर महायुती सरकार तेच करणार असेल तर काय अर्थ आहे? आमचे 16 मुद्दे आहेत, ते जर मान्य होत असतील तर ते जे कोणी मान्य करेल त्या आघाडी युतीला आमचा पाठिंबा असेल, असेही बच्चू कडू म्हणाले। आम्ही मुद्द्यावर लढतोय, आम्हाला विधानसभेची अपेक्षा नाही। मुद्दा मान्य झाला तर ज्यांनी तो मान्य केला त्यांना आम्ही पाठिंबा देणार असल्याचेही ते म्हणाले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर करा।